तर आनंदाचा शिधामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप हा काँग्रेसच्या अतुल लोंढेंनी केलाय। आनंदाचा शिधा नाही तर आनंदाचा मलिदा असल्याचं लोंढे म्हणालेत। जनावरं सुद्धा हा शिधा खाणार नाही इतका निकृष्ट दर्जाचा शिधा असल्याचा आरोप लोंढे यांनी केला। गडकरी बावनकुळेंच्या जिल्ह्यात फडतूस शिधा पुरवठा झाल्याचं लोंढेंनी म्हटलं। 56 लाख कुटुंबांचा हा प्रश्न आहे आणि कमिशन फॉर इलेक्शन चंदा दो धंदा लो हा जो धंदा केंद्रापासून राज्यापर्यंत सुरू आहे त्याच्यामध्ये आनंदाचा मलिदा आनंदाच्या शिधाच्या नावाने कशा पद्धतीने हे सरकार खात आहे, हे सरकार कसं कमिशन फॉर इलेक्शनचं आहे हे एक नाही अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे। गणपती उत्सवाच्या पहिले हा आनंदाचा शिधा वाटायचा आहे। आजही महाराष्ट्राच्या 70 ते 80% भागामध्ये हा आनंदाचा शिधा वाटल्या गेलेला नाही। म्हणजे जिओ टॅगिंग करावं लागतो त्याला, म्हणजे तुम्ही सॅम्पल घेतलं त्या सॅम्पलला जिओ टॅगिंग करावं लागतं, नाही तर काय आहे अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर सॅम्पल बदलू शकते, त्यामुळे त्याला जिओ टॅगिंग करणं आवश्यक आहे। पुरवठादार आणि याचं कारण असं की पुरवठादार आणि अधिकारी यांचं संगनमत होऊ नये, दुसरं सॅम्पल पाठवून पण तशी शंका आली तर रिपोर्ट घ्यावा लागतो, यासाठी एक तांत्रिक कमिटी असावी लागते, तिला सॅम्पल पाठवावं, चेक करावं, फेल झाले तर कमीत कमी 2% व जास्तीत जास्त 10% पर्यंत यासाठी भुर्दंड आहे।